राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि आपल्याबरोबर स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले, चिरंजीव व भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगताल, आज निवडणूक जाहीर झाली आहे, काय आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाने निर्णय घेतला की येणाऱ्या 24 एप्रिलला मतदान होईल, 4 मेला निकाल होईल. भारतीय जनता पार्टी सोबत गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आहोत. कर्डिले साहेब गेल्या 20 वर्षापासून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाचा आमदार म्हणून काम करतायत आणि पूर्णपणे पक्ष साहेब गेल्याच्या नंतर माझ्यासोबत आहे. खंबीरपणे मला जिथं जिथं साथ लागेल तिथं साथ दिली, मार्गदर्शन केलंय आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील दुपारीच सांगितलंय की आता या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्णपणे उतरलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये बिनविरोधचा आता साहेब जो काही निर्णय घेतील तो साहेबांचा आणि वरिष्ठांचा निर्णय आहे. पण माझ्यासाठी तर हे सगळेजण एकत्र येतात. 5 महिनेच माझ्यासाठी इतके महत्त्वाचे आहेत की यांनी मला कुठंच कमी नाही सोडलं. आज जसं साहेब होते, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत्या, त्याच पद्धतीने साहेब आहेत असंच समजून आजही देखील मला तेवढं ते प्रेम देत आहेत. निश्चित फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक आम्ही पूर्णपणे सगळे एकत्र मिळून चांगल्या पद्धतीने लढू. एकंदरीत किती विश्वास वाटतो तुम्हाला निवडून येण्याचा? मला पूर्णपणे जनतेवरती विश्वास आहे. कारण की गेल्या 30 वर्षामध्ये मी रात्रंदिवस पाहिलंय साहेबांना जनतेसाठी काम करताना, फिरताना. पूर्ण वेळ त्यांनी त्यांच्या आयुष्याचा जनतेसाठी दिलेला आहे आणि एक माणूस त्यांनी कमावताना रक्ताचं पाणी करून एक माणूस कमावलाय, त्यांना जोडलाय, संघटना तयार केली आहे आणि ही संघटना 30 वर्षामध्ये एक फक्त संघटना, पार्टी किंवा कार्यकर्ते, नेते, पुढारी, आमदार इथपर्यंत सीमित न राहता एक परिवार तयार झालाय. हा परिवार म्हणजे आमदार कर्डिले साहेबांचा परिवार आहे आणि हा परिवार साहेब गेल्याच्या नंतर पूर्णपणे खंबीरपणे माझ्या सोबत उभा आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की जनतेला आज मी आता 5 महिन्यापासून पाहतोय की प्रत्येक ठिकाणी कमी साहेबांची भासती आहे. म्हणजे कुठं सुखात जाऊ, दुःखात जाऊ, कोणाशी मी फोनवर बोलू, समक्ष भेटून बोलू, प्रत्येक व्यक्ती साहेबांची आठवण सांगतो. प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी साहेबांनी असं असं केलं, असा फोन केला, हे काम केलं. म्हणजे अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी साहेबांच्या ही जनता माझ्यासमोर महिला असू, पुरुष असू, तरुण असू किंवा ज्येष्ठ मान्यवर असू, कुणी असू किंवा राजकीय सर्व नेते मंडळी असू, म्हणजे प्रत्येकाशी इतके संबंध साहेबांशी तयार आहेत की विचारही करू शकत नाही मी की अशा पद्धतीने इतका वेळ साहेबांनी रात्रंदिवस ह्या जनतेसाठी दिलेला आहे. म्हणून मला आता जनतेवरती पूर्णपणे विश्वास आहे की साहेबांनी माझ्यासोबत मी जन्मल्यापासून इतका वेळ मला नाही दिला. तेवढा वेळ खरं म्हणजे जनतेला रात्रंदिवस एक करून दिलेला आहे. म्हणून आज 5 महिन्यापासून मी पाहतोय की जनतेने मला कुठंच एकटं सोडलेलं नाही किंवा कधीच माझ्या कोणत्याच गोष्टीत मला कमी पडून दिलेलं नाही. जनता माझ्यासोबत आहे म्हणूनच हे 5 महिने मी आत्तापर्यंत जे काढलेत साहेबांशिवाय, हे जनता सोबत असल्यामुळेच मी या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि येणारी निवडणूक पण मी ही साहेबांनी हे जे 30 वर्षामध्ये कुटुंब तयार केलंय स्वतःचं, रक्ताचं पाणी करून. तर हे कुटुंब माझ्या सोबत आहे म्हणून निश्चित मला विश्वास आहे जनतेवरती, राहुरी, नगर आणि पाथर्डीच्या, की मला हे एकट्याला काही सोडणार नाही. पूर्ण ताकदीने हे माझ्यासोबत उभा राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेबांसाठी मला 100% विजय करतील. नक्कीच हे होते अक्षय कर्डिले. त्यांनी सांगितलं की जनता संपूर्णपणे माझ्या पाठीशी आहे आणि येणारी निवडणुकीत विजय निश्चित आहे. प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर.